नमस्कार. शब्दचाफामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा संस्काराचे वाण. लेखिका सविता किरनाळे. सरोज, आज संध्याकाळी जरा लवकर ये. हळदी कुंकू आणि चिंतनचं बोरन्हाण आहे. आता कामं आवरल्यावर आजूबाजूच्या घरी जाऊन आमंत्रण करून ये. धाकल्या वहिनीसाहेब काम करता करता सरोजला म्हणाल्या. त्यांना होकार देऊन सरोज उरलेलं काम संपवायच्या मागे लागली. सरोज इनामदारांकडे घरकाम करायची. तिच्या आधी तिच्या सासूबाई, त्यांच्या आधीही त्यांच्या सासूबाई, असे पिढीजात संबंध होते त्यांचे. आणि याच संबंधामधून येणारा जिव्हाळाही त्यांच्यात होता. जुनी पिढी ही वेगळीच होती. त्यांच्यातील नातीही तशीच होती, खोलवर रुजलेली. नवीन पिढी आपल्यातच रमलेली, वेळप्रसंगी मदतीला धावून जाणारी, पण एक ठराविक अंतर राखून असणारी. सरोज धाकल्या बहिणी असा शाल्मलीचा उल्लेख करत होती. शाल्मली इतर लेकीसुनांपेक्षा थोडी वेगळी होती. तिचे वडील प्रगत शेतकरी होते. घरी मोठा गोतावळा असूनही ती फारशी बोलकी नव्हती. आपण बरे आणि आपले काम बरे, अशी तिची वृत्ती होती. इनामदारांची सून असलेली शाल्मली ग्राफिक डिझायनर होती. वाड्यातील इतर इनामदार स्त्रियांसारखी ती दुपारच्या वेळी सरोजसारख्या घरकामाच्या बायकांसोबत भुईमुगाच्या शेंगा फोडणे, मिरच्यांची देखं काढणे, दळण निवडणे यासारखी कामं करायला हातभार लावायची नाही. पटापट काम आवरून ती स्वतःचा व्यवसाय पाहायची. त्यासाठी लग्न झाल्यावर 3 वर्षे तिने मूल होऊ दिले नव्हते. पण रिकामी असली की लहान मुलांना चित्र काढायला, काही वस्तू बनवायला शिकवायची. गौरी गणपतीची सजावट तर नजर ठरवू नये इतकी सुंदर करायची. परंतु कुणात फारशी मिसळत नसल्याने गावातील बायकांना ती शिष्ट वाटायची. काम झाल्यावर एक सुस्कारा सोडून सरोज आमंत्रण करायला निघाली. आमंत्रण करून झाल्यावर घरी येऊन तांब्यात पाणी घेऊन खाटेवर बसली. समोर सासूबाई गोधडी शिवत बसल्या होत्या. सुनेचा थकलेला चेहरा पाहून गाठोड्यातून मापाची चिंधी शोधत त्यांनी विचारले, काय झालं ग, इतकी का धपापते? काही नाही हो, आज वाड्यावर हळदी कुंकू आणि चिंटू बाबाचं बोरन्हाण आहे. त्याची आमंत्रणं करायला सांगितली होती वहिनींनी. तेच करायला गेले होते, म्हणून जरा थकवा आलाय. अजून थंडी पुरती संपली नाही तरी ऊन मी म्हणते बघा. होय की, परवा संक्रांतीला जमलं नाही म्हणून आज ठेवलंय वाटतं. लई हौशी घराणं बाई, सगळं सणवार एकदम निगुतीने करणार. आपल्याबरोबर लोकांची पण हौस करणार. माझ्या सासूबाई सांगायच्या, थोरल्या वहिनीसाहेबांच्या सासूबाई आणि त्या एकत्रच लग्न करून गावात आल्या. मुलं पण मागे पुढे झाली. जेव्हा जेव्हा इनामदारांच्या मुलांना कपडे शिवले जात तेव्हा यांच्या मुलांना पण नवीन कपडे मिळायचे म्हणे. फक्त नावालाच मालक नोकराचं नातं होतं, बाकी सगळं घरच्यासारखंच. सासूबाई भूतकाळात हरवल्या होत्या आणि सरोज आपल्या विचारात. माझा छोटू पण आता 10 महिन्यांचा झाला. आता चांगला बसायला लागलाय. त्याचे पण बोरन्हाण करायचे मला. इनामदारांसारखं जंगी नाही, पण आजूबाजूच्या 4 पोरांना बोलावून घरापुरतं तरी नक्कीच करू शकते. गरिबांनाही हौसमौस करावी वाटते ना. मी माझी आणि छोटूची हौस पुरवेन. पुढे मी आणि थोरल्या वहिनी एकत्र गावात आलो. दोघींची पहिली संक्रांत एकत्रच साजरी झाली. सासूबाई अजून बोलतच होत्या. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू बनवायला मी बहिणींना मदत केली. त्या म्हणाल्या, संध्याकाळी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला छान तयार होऊन ये. माझंही नवीन लग्न होतं. मी छान साडी नेसून गजरा माळून वाड्यावर गेले. बायका जमू लागल्या होत्या. पैठण्या सळसळत होत्या. अंबाड्यातील गजरे, अत्तरदाण्यांतील अत्तर दरवळत होतं. बायकांच्या हसण्या लाजण्याला ऊत आला होता. मला पाहून इनामदारीणबाई पुढे झाल्या. सुनेच्या बाजूला अजून एक पाट मांडायला लावला त्यांनी.
जमलेल्या बायकांना त्यांनी दोघींना एकसारखी चंद्रकळा नेसवायला लावली. सारखाच हलव्याचा साज शृंगार करवला. स्वतःच्या सुनेबरोबर माझीही संक्रांत गोड केली त्यांनी. जुनी लोक निराळी होती. धाकल्या वहिनी तर कुणाची दखलसुद्धा घेत नाहीत. सरोज स्वतःशीच बडबडली. संध्याकाळी सरोज नीटनेटकी आवरून वाड्यावर गेली. शाल्मली आणि इतर स्त्रियाही छानशा तयार झाल्या होत्या. नथ, पैठण्या, गजरे, दागिने मिरवत होत्या. कार्यक्रमाची तयारी चालू होती. छोट्या चिंतनला नवीन ड्रेस घालून बसवले होते. सरोजला पाहून शाल्मली पुढे झाली. अगं सरोज, छोटूला नाही आणलंस? लहान मुलांचा कार्यक्रम आहे, छान वाटेल त्याला. जा पाहू, पटकन तयार करून घेऊन ये त्याला. अहो वहिनी, तू काम करू द्यायचा नाही मला. घरी खेळतोय त्याच्या आजीसोबत, राहू द्या सोडा. इथे इतकी मुलं आहेत की त्याला खेळवायला, आणि काम ते किती, करू सगळे मिळून. जा आण त्याला, शाल्मली म्हणाली. शाल्मलीच्या आग्रहापुढे सरोजचे काही चालले नाही. छोटूला स्वच्छ करून, नवे कपडे घालून, काजळ तीट लावून ती घेऊन आली. खरेच तोही लगेच तिथे रमला. बोरन्हाण घालण्यासाठी मोठी सतरंजी अंथरण्यात आली होती. त्यावर 2 चिमुकले पाट मांडले गेले. सरोज आणि इतर बायकांनी उसाचे पेर, ओल्या हरभऱ्याचा डहाळा, बोरं, रेवड्या, चुरमुरे, लेमन गोळ्या असा मुलांच्या आवडीच्या मेव्याच्या पराती आणून बाहेर ठेवल्या. शाल्मलीने 2 नवीन ड्रेस आणि हलव्याच्या दागिन्यांचे 2 सेट बाहेर पाठवले. सरोज पाहत होती. दुसरा सेट कुणाला ते तिला समजत नव्हते. शाल्मलीने एका पाटावर चिंतनला तर दुसऱ्यावर बाजूला खेळणाऱ्या छोटूला बसवले. ते पाहून सरोज थक्क झाली. मितभाषी, कुणाची दखल घेत नाही अशा वाटणाऱ्या वहिनी इतक्या मोठ्या मनाच्या असतील अशी तिची कल्पना नव्हती. सरोज, उभी काय आहेस? ये इकडे, छोटूला हे कपडे आणि दागिने घाल पाहू. शाल्मलीच्या आवाजाने ती भानावर आली. दोन्ही मुलांना सारखेच कपडे आणि दागिने होते. कसलाही भेदभाव नव्हता तिथे. सारखे कपडे आणि दागिने घातलेली दोन्ही लेकरं सारखीच गोड दिसत होती. सरोजचे मन भरून आले. सासूबाईंना आणि त्यांच्या सासूबाईंना काय वाटले असेल याचा अनुभव ती आता घेत होती. उगाच नाही त्या इनामदारांच्या बायकांचे कौतुक करत. या इनामदारांच्या बायकांनी अनेक गोष्टींप्रमाणे संस्काराची वाणही पुढील पिढ्यांकडे सोपवले होते. समाप्त. तुम्हाला जर कथा आवडली तर आमचे शब्दचाफा हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.